पेरिस्कोप मध्ये लेन्सेस यूज केले जातात नाही, पण काय यूज केलं जातं, लेन्स नाही तर आपण काय यूज करतो, 2 मिरर्स. कोणते? प्लेन मिरर्स. ओके, नेहमी लक्षात ठेवा, प्लेन मिरर्स. त्यानंतर पेरिस्कोप मॅग्निफाय इमेजेस देत नाही, तो सिम्पल पेरिस्कोप. ओके, नंतर काय देतो, इमेज इज रिअल अँड नॉट व्हर्च्युअल. ओके, आपण मगाशीच बघितलं इमेजचा टाईप काय असतो, व्हर्च्युअल असतो, रिअल नाही. कसा असतो, व्हर्च्युअल. ओके, तुम्ही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. आता हे परत आपण बघणार आहोत काय, तर लॉ कसा काय करतो, वर्क करतो. कोणता लॉ यूज करतो, लॉ ऑफ रिफ्लेक्शन. कोणता? फर्स्ट लॉ. कोणता पहिला लॉ आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल्स टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हे मी पुन्हा पुन्हा रिपीट तुम्हाला सांगते, कारण तुम्हाला हे बाय हार्ट करायचे. ओके, आणि पेरिस्कोप किती अँगलला आपण सेट केलेला असतो, 45 डिग्रीला आपण सेट केलेला असतो. आणि किती वेळा रिफ्लेक्ट होत, किती वेळा रिफ्लेक्शन होतं, 2 वेळा रिफ्लेक्शन होतं. हे तुम्हाला एमसीक्यूज मध्ये पण विचारू शकतात की हाऊ मेनी टाइम्स रिफ्लेक्ट इन अ पेरिस्कोप, 2 टाइम्स. किती वेळा? ट्वाइस. ओके, redirecting the image from the object to the viewer's eye without changing the size or orientation. Okay, बाकी काही चेंज होत नाही. रिफ्लेक्शनचा लॉ, रिफ्लेक्शन किती वेळा होतं पेरिस्कोप मध्ये? 2 वेळा. किती वेळा? 2 वेळा. 2 टाइम्स. आणि तुम्ही कसं बनवू शकता, काय करायचंय, टेक अ सिंपल पेरिस्कोप फॉर द प्रोजेक्ट. कसं करू शकता, रेक्टँग्युलर कार्डबोर्ड ट्यूब तुम्हाला घ्यायची आहे. आपले बॉक्स वगैरे असतात ना रेक्टँग्युलर, ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर काय करायचंय, दोन्हींना कट मारायचे ऍट द 45 डिग्री सेल्सिअसला. ओके, आणि त्यानंतर काय करायचे, त्याच्यामध्ये 2 प्लेन मिरर इन्सर्ट करायचे, ज्याचं दोघांचा फेस एकमेकांकडे असेल. ओके, each other diagonally. आणि secure the mirror firmly with the tape or glue. And look through the lower opening to observe images above or ground obstacles demonstrating. ओके, हे तुम्ही युट्यूब वर वगैरे किंवा त्याच्या वेगवेगळ्या व्हिडिओज बघून घरी ट्राय करू शकता. समजलं? सिंपल पेरिस्कोप. येस मॅम. कुठल्या प्रिन्सिपल यूज होतं पेरिस्कोपला? कोणतं प्रिन्सिपल यूज होतं मॅम? रिपीट करा. पेरिस्कोप साठी कोणतं प्रिन्सिपल यूज होतं, कोणतं तत्व यूज होतं? कोणता लॉ यूज करतो आपण? प्रिन्सिपल म्हणजे कोणता लॉ यूज करतो? सेकंड लॉ मॅम, इरेग्युलर. फर्स्ट लॉ ऑफ रिफ्लेक्शन. विसरलाच लगेच. फर्स्ट लॉ ऑफ रिफ्लेक्शन. प्रिन्सिपल विचारलं तुम्हाला कोणतं वापरतात, तर फर्स्ट लॉ ऑफ रिफ्लेक्शन. ओके, हे लक्षात ठेवून घ्या. पेरिस्कोप युजेस द फर्स्ट लॉ ऑफ रिफ्लेक्शन. काय सांगतो? सिंपल काय सांगतो? रिफ्लेक्शन, अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडन्स. जेवढा तुमचा अपाती किरणाचा कोन आहे, तेवढाच तुमचा परावर्तित किरणाचा कोन आहे. ओके, येस मॅम. ओके, येस मॅम. येस मॅम. हा, हे बघा इथे तुम्हाला दिसेलच कसं केलेलं आहे. इथे एक आहे आणि इथे तुम्हाला इमेज दिसेल. आणि तुम्हाला मी कॅलिडोस्कोप पण ट्राय करायला सांगितला होता. केलं कॅलिडोस्कोप ट्राय? येस मॅम, तुम्ही दाखवलं होतं स्क्रीनवर. येस मॅम, केलं. बरोबर. आपण काय थोडे न्यूमरिकल्स बघू रिफ्लेक्शनच्या रिलेटेड. ओके, जे तुम्हाला आउट ऑफ बुक आहेत. बुक मधले तर तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितले होते. केलेच ना सॉल्व्ह तुम्ही? आणि हे पण दिले होते. केले. येस. येस मॅम. येस मॅम. येस मॅम.
आवाज येत नाहीये. हा आवाज येत नाही मॅम. काय हा न्यूमरिकल्स दाखवते तुम्हाला. आवाज नाही येते मॅम. आवाज एक मिनिट. हो हो येतोय आवाज. यस मॅम. यस मॅम. यस मॅम. जर इन्सिडेंट अँगल 90 डिग्री असेल तर रिफ्लेक्टेड अँगल किती असेल? अँगल ऑफ इन्सिडेंट 90 डिग्री असेल तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन किती असेल? सांगा लवकर. मॅम रिपीट. अँगल ऑफ इन्सिडन्स जर 60 असेल तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन किती असेल? अँगल ऑफ इन्सिडन्स जर 60 असेल तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन किती असेल? 60. बरोबर. कशावरून? काय प्रूफ आहे? कसं? मॅम आवाज ब्रेक होतोय. कसं लिहाल तुम्ही? अकॉर्डिंग टू फर्स्ट तुमचं स्टेटमेंट काय असायला पाहिजे? अकॉर्डिंग टू काय येईल? मॅम पहिल्या लॉनुसार. हा येस, अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ रिफ्लेक्शन. बरोबर. मॅम आवाज येत नाहीये. एक मिनिट. आता इथे लक्ष द्या. काय क्वेश्चन विचारलाय बघा. स्क्रीन दिसतीये? A ray of light strikes a plane mirror at an angle 25 degree with the mirror surface. आपण अशा प्रकारचं मॅथ्स न्यूमरिकल सॉल्व्ह केलेलं आहे सॉल्ट एक्झाम्पल मध्ये. तर मला सांगा की व्हॉट विल बी द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आता हा रे स्ट्राईक झालाय प्लेन मिररला. ओके. आता सपोज मी इथे प्लेन मिरर ड्रॉ केली. प्लेन मिरर मी इथे ड्रॉ केली. काय सांगितलंय त्यांनी? किती अँगलनी तो स्ट्राईक झालाय? किती अँगलनी स्ट्राईक झालाय रे? ही मी प्लेन मिरर ड्रॉ केली. बरोबर. हा जो तुमचा इन्सिडेंट रे आहे तो इथे असा स्ट्राईक झाला. अँगल किती बनवला त्यांनी? 25 डिग्री. मी विथ मिरर सरफेस. कशासोबत बनवलाय? विथ मिरर सरफेस. बरोबर. म्हणजे याच्यासोबत त्यांनी अँगल बनवलाय. आता इथे मध्ये काय तुम्हाला ड्रॉ करायला पाहिजे? मध्ये ड्रॉ काय करायला पाहिजे? नॉर्मल. मध्ये काय असते नेहमी? नॉर्मल. जी किती असते? ऑलवेज पर्पेंडिक्युलर. कशी असते? ऑलवेज कशी असते? हे नेहमी लक्ष ठेवायचं. नॉर्मल म्हणजे तुमची परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री. आणि आपण हे असं सॉल्व्ह केलेलं आहे. आणि तुम्हाला काढायचं काय? अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे हे काढायचे. 90 डिग्री. अँगल काय काढला? हा कुठला रे? रिफ्लेक्टेड रे आहे. बरोबर.
आणि तुम्हाला हा काढायचा आहे. कसा काढणार तुम्ही? आपलं हे अशा प्रकारचं झालेलं. आता हा आपल्याला काय करायचंय? काढायचंय. हा काढण्यासाठी आपल्याला काय माहित असला पाहिजे? हा माहित असला पाहिजे, बरोबर. आणि आता हा पूर्ण किती आहे? 90 डिग्री. त्यातला हा पार्ट आपल्याला दिलेला आहे. हा पार्ट किती आहे? 25 डिग्री. आणि हा पार्ट काढायचा आहे. तर आपण काय करणार? ऍडिशन करणार का सबट्रॅक्शन करणार? सबट्रॅक्शन. ऍडिशन करणार की सबट्रॅक्शन करणार? कसली सबट्रॅक्शन करणार? सबट्रॅक्शन करणार. सबट्रॅक्शन. कसलं सबट्रॅक्शन करणार? हा पूर्ण 90 मधून 22 मायनस करू. 25 मायनस करायचं. किती राहिले? 90 मायनस 20. 45. 90 minus 25. 90 minus 25. How 45? Yes, ma'am. Yes, ma'am. 90 minus 25 किती येईल? नीट बघा. 45. 45, ma'am. Ma'am, 45. How 45? 90 minus 25. Ma'am, 90 minus 45. हा 65. So तुम्हाला 65. 65. त्यामुळे 65. हा किती झाला? अँगल ऑफ इन्सिडन्स किती झाला? 65. आणि आपला फर्स्ट लॉ सांगतो की अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल्स टू अँगल ऑफ इन्सिडन्स. सो त्यामुळे हा काय येईल तुमचा? 65. त्यामुळे अँगल ऑफ रिफ्लेक्शन काय येणार आहे? 65 डिग्री. समजलं? काय कन्फ्युजन आहे? समजलं? त्यांनी काय विचारलं आणि तुम्हाला लास्ट टाइम पण मी सांगितलेलं की हा जो अँगल तो बनवतात हे कशासोबत बनवतात ते लक्षात घ्या. जर तुम्हाला जर दिलं अँगल ऑफ इन्सिडन्स तर तो नॉर्मल सोबत बनवतोय हे लक्षात घ्यायचं. आणि तुम्हाला जर तिथं पर्टिक्युलर मेन्शन केलं की तो अँगल मिरर सरफेस सोबत बनवतोय तो इथे पाहिजे, कुठे? खाली आला पाहिजे. ओके, म्हणून मी इथे ड्रॉ केलं. तो मिरर सरफेस सोबत बनवतोय. समजलं? तुम्हाला मी सांगितलं की एका छोटी डायग्राम ड्रॉ करून ठेवा. ओके, न्यूमरिकल्स मध्ये डायग्राम जरी तुम्ही साईडला ड्रॉ करून ठेवली तरी ते तुम्हाला रिप्रेझेंटेशन पण छान होतं आणि तुम्हाला सॉल्व्ह करताना इझी जात. ओके ओके मॅम. ओके मॅम. आता नेक्स्ट क्वेश्चन दिलाय. काय दिलाय बघा नेक्स्ट क्वेश्चन. इफ द अँगल ऑफ रिफ्लेक्शन, डायग्राम तुम्ही ह्याला काढून ठेवा. ओके, डायग्राम काढूनच ठेवायची. तर एक अँगल फक्त ड्रॉ करायचे. आता मी ड्रॉ काढून ठेवली. हा तुमचा कुठला रे आहे? इन्सिडेंट रे. आणि हा कुठला आहे तुमचा? रिफ्लेक्टेड रे. ओके, आता त्यांनी काय सांगितलंय आपल्याला नीट लक्षात घ्या. रिफ्लेक्शन अँगल ऑफ रिफ्लेक्शन फॉर रे ऑफ लाईट इज 50 डिग्री. आता इथे परावर्तित किरणाचा कोन दिलेला आहे. त्यांनी मिरर सरफेस सोबत दिलेलं नाही. आरशाच्या सरफेस सोबत पृष्ठभागासोबत तो कोन झालेला नाही. हा कोन कसला आहे? तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे आता तुमचा कोन कुठे येणार? इकडे येणार. ओके, नॉर्मल सोबत. व्हॉट इज द टोटल अँगल बिटवीन द इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे? काय विचारलंय? टोटल अँगल. हा जो पूर्ण तुमचा अँगल आहे तो तुम्हाला विचारला. काय असेल टोटल अँगल? पुन्हा तोच लॉ आपल्याला यूज करायचा आहे. कोणता लॉ यूज करायचा आहे? फर्स्ट लॉ ऑफ रिफ्लेक्शन. फर्स्ट लॉ काय सांगतो? I इज इक्वल्स टू काय येईल? I इज इक्वल्स टू R, बरोबर. इन्सिडेंट अँगल इज इक्वल्स टू रिफ्लेक्टेड अँगल. सो तुमचा I किती आहे? 50 डिग्री, बरोबर. हा किती आहे? 50 डिग्री. त्यामुळे हा पण किती येणार? 50 डिग्री. येस ऑर नो? 50. Yes, ma'am. 50.
टोटल किती झाला? Yes, ma'am. टोटल किती झाला? टोटल झाला आपला 100 डिग्री. ओके, हा 50, हा 50. अँगल अकॉर्डिंग टू फर्स्ट ऑफ रिफ्लेक्शन I इज इक्वल्स टू R. सो I तुमचा R तुमचा दिलेला आहे 50. सो पण किती आहे? 50. त्यामुळे दोघांचं मिळून दोघांची सम केल्यानंतर टोटल अँगल भेटला आपला 100 डिग्री. सो तुमचा अँगल आन्सर काय येईल? 100 डिग्री. ओके, समजलं? Yes, ma'am. 100 टोटल अँगल. आणि आन्सर तुमचं न्यूमरिकलचा आन्सर खाली स्टेटमेंट लिहायचं. इथे दिलेलं आहे बघा स्टेटमेंट, द टोटल अँगल बिटवीन द इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे इज द 100 डिग्री. ओके, तुमचं कम्प्लीट आन्सर झालं की खाली स्टेटमेंट लिहायला विसरायचं नाही. ओके, Ma'am. हा एक ह्याच्याशी रिलेटेड डेली लाईफ आहे जे बघा, आपण जेव्हा ऍम्ब्युलन्स बघतो, ऍम्ब्युलन्सच्या इथे उलट लिहिलेलं असतं, बघितलंय तुम्ही? हे पण रिफ्लेक्शनच एक्झाम्पल आहे. ऍम्ब्युलन्सच्या इथे पाठीमागे नाव उलट लिहिलेलं असतं, पुढे जे लिहिलेलं असतं ते ऍम्ब्युलन्सच्या काचेवर पुढच्या साईडला पाहिलंय का? Yes, Yes, ma'am. ma'am. पाहिलं. Yes, का? ma'am. Yes, ma'am. पाहिलं. मिरर मध्ये इमेज जी दिसेल, मिरर मध्ये आपल्याला जी इमेज दिसणार आहे ती सरळ दिसण्यासाठी ऍम्ब्युलन्सचं नाव हे उलट लिहिलं जातं. कारण रिअर व्ह्यू मिरर मध्ये आपल्याला त्याचं रिफ्लेक्शन भेटतं ना, आणि रिफ्लेक्शन मध्ये त्या जर तुम्ही हे बुद्धिमत्तेचे वगैरे क्वेश्चन सॉल्व्ह केले असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला येतं ना प्रतिमा बघायची आरशामध्ये, बरोबर? असे क्वेश्चन येतात. मग आपण त्या लेटर्सचा काय करतो? उलटा भाग लिहितो ना, उलट लिहितो, बरोबर? म्हणून मग ऑलरेडी ते काचेवर कसं लिहिलेलं असतं? उलट लिहिलेलं असतं, जेणेकरून जर ऍम्ब्युलन्स मागून येत असेल तर पुढच्या व्हेकलला त्या रिअर व्ह्यू मिरर मधून दिसेल की ऍम्ब्युलन्स येते. कारण जर त्यांनी सरळ स्पेलिंग लिहिली आणि त्यामुळे ती आपल्याला काय करता येणार नाही, मिरर मध्ये वाचता येणार नाही व्यवस्थित. म्हणून ती मिरर मध्ये वाचता यावी आणि इमर्जन्सी केस आपल्याला ते व्हेकल साईडला करता यावेत, यासाठी ऍम्ब्युलन्सची स्पेलिंग नेहमी कशी असते? उलटी असते. आणि हे रिफ्लेक्शनचं एक्झाम्पल आहे डेली लाईफ मध्ये. म्हणजे आपण डेली लाईफ मध्ये आपल्या आजूबाजूला सराउंडिंग मध्ये खूप सारे एक्झाम्पल्स आपण पाहू शकतो. समजलं काय ऍम्ब्युलन्स हे उलट लिहिलेलं असतं? Yes, ma'am. समजलं. Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. डाऊट? काय डाऊट आहे? No, ma'am. No, no, ma'am. No, ma'am. No, ma'am. पेरिस्कोप कसं समजलं? पेरिस्कोपचं प्रिन्सिपल काय आहे समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. येस. Yes. ओके, अजून काय डाऊट? No, ma'am. न्यूमरिकल्स कसे सॉल्व्ह करायचे समजले? कसे लिहायचे? गिवन टू फाइंड, त्यानंतर लास्ट तुमचं स्टेटमेंट आलं पाहिजे. ओके, Okay, ma'am. Ma'am, homework. होमवर्क पेरिस्कोपचं कन्स्ट्रक्शन लिहिलेलं आहे. Yes, ma'am. No, ma'am. पेरिस्कोप Ma'am. पेरिस्कोप लिहिलेलं आहे तुम्ही? No, ma'am. Yes, ma'am. हा, मग पेरिस्कोपचं प्रिन्सिपल कन्स्ट्रक्शन मी शेअर करते,
ओके, प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग तुम्ही ड्रॉ करायचे डायग्राम. त्याचा फर्स्ट प्रिन्सिपल लिहायचं. प्रिन्सिपल म्हणजे लॉ, कोणत्या लॉवर तो चालतो ते लिहायचंय. त्यानंतर खाली त्याचं कन्स्ट्रक्शन, की तुमचे ज्या मिरर्स असतात ते 90 डिग्री मध्ये असतात, कसे ठेवलेले असतात ते कन्स्ट्रक्शन, आणि त्याचं वर्किंग, की हाऊ इट इज वर्क्स. ओके, आणि लास्टला त्याचं ऍप्लिकेशन. समजलं? हा एक क्वेश्चन करायचा. क्लिअर? ओके मॅम. ठीक आहे. बाय. बाय मॅम. Bye, ma'am. बाय. बाय मॅम. Good night. गुड नाईट. Good night. गुड नाईट. गुड नाईट मॅम. बाय. Ma'am, good Bye. night. गुड नाईट मॅम. गुड नाईट.